हा व्हिडिओ पहा। यामध्ये काही तरुण एकत्र जमलेत, मात्र ज्यासाठी ते एकत्र जमलेत ते कारण म्हणजे नशा। नशा करण्यासाठी ही तरुणाई एकत्र जमली असून हे चित्र खूप धक्कादायक आहे। कल्याण मधली ही दृश्य असून एक प्रकारे संपूर्ण पालक वर्गाला सावधान करणारी ही घटना आहे। शाळा आणि कॉलेजच्या परिसरामधील मोकळ्या जागेत काही तरुण नशा करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। यामुळे परिसरात खळबळ उडाली असून पालक आणि नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसतेय। हा व्हिडिओ कल्याण पूर्व कोळसेवाडी भागातील एका नामांकित शाळा आणि कॉलेजच्या परिसरात असलेल्या मोकळ्या मैदानातला असून या व्हिडिओमध्ये तरुण खुलेआमपणे नशा करताना स्पष्टपणे दिसतायत। काही दिवसांपासून कल्याण डोंबिवली परिसरामध्ये नशेच्या विरोधात मोहीम राबवत डीसीपी अतुल झेंडे यांनी भर रस्त्यात नशा करणाऱ्यांवर कारवाई केली होती, त्यांना उघडपणे शिक्षा देखील दिली होती। मात्र आता ही कारवाई थंडावल्यानं पुन्हा एकदा नशेबाजीचे प्रकार सुरू झालेले आहेत। शाळा कॉलेज जवळ सुरू असलेल्या या प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात येत असून हे नशेचे पदार्थ या तरुणांना कुठून मिळतात, कोण विकतो याचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांकडून व्यक्त होताना दिसते। पोलिसांकडून गांजा व इतर अंमली पदार्थ जप्त केले जात असले तरी शहरात मात्र त्याचा पुरवठा जोरदार सुरू असल्याचं दिसून येते। त्यामुळे पोलिसांकडून जरी कारवाई सुरू असली तरी या कारवाईची धास्ती अंमली पदार्थांच्या तस्करांनी घेतली नसल्याचं जाणवते। पालकांनी सुद्धा याबाबत आता आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे, कारण नशेचं हे जाळं विद्यार्थ्यांचं भवितव्य उद्ध्वस्त करू शकतं आणि याचा शेवट सुद्धा भयान होऊ शकतो। कल्याण मधील वेगवेगळ्या विभागातून वेगवेगळ्या पालकांचे मला फोन येतात, तसेच प्रत्यक्ष भेटून त्यांनी माझ्याकडे मागणी केलेली आहे की ताई, आमची मुलं शाळेत जात आहेत, कॉलेजमध्ये जात आहेत, पण ते सुरक्षित नाहीयेत, कारण शाळेच्या आवारामध्ये, कॉलेजच्या आवारामध्ये ड्रग्सचं सेवन करणारे गट असं गटागटाने ड्रग्सचं सेवन होत आहे। ड्रग्स घेतल्यानंतर ही मुलं त्यांच्या म्हणतात ना, एकदम त्यांची मती गुंग होते आणि त्याच्यामध्ये वाटेल ते भयंकर गुन्हे घडू शकतात। पोलीस प्रशासन असं म्हणत आहे की आम्ही त्यांच्यावर कारवाई करत आहोत, त्यांची धरपकड चालू आहे, परंतु नुसतं ड्रग्स घेणाऱ्यांना पकडून उपयोग नाहीये। माझं म्हणणं असं आहे की कल्याणमध्ये हे ड्रग्स येतो कुठून, ह्या मुलांना ड्रग्सची सप्लाय कुठून होते, कोण करते आणि याच्या मागचे धागेदोरे कोण आहेत। कल्याण परिमंडळचे डीसीपी म्हणत आहेत की आम्ही ह्याच्यावर योग्य ती कारवाई करत आहे, आम्ही या मुलांना पकडत आहोत। नुसतं मुलांना पकडून उपयोग नाहीये। हे ड्रग्स कुठून येते, हे ड्रग्स पुरवणारे, याचे जे असलेले धागेदोरे, ह्यांचे आका हे पकडले गेले पाहिजेत आणि कल्याणच्या शाळेत जाणाऱ्या मुलामुलींचं आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलामुलींचं जे भवितव्य आहे ते सुरक्षित राहिलं पाहिजे। त्यांना सुरक्षित भावनेने कॉलेजमध्ये जाता आलं पाहिजे, कारण जास्त करून कॉलेजच्या आणि शाळेच्या आवारामध्ये उघड हे तरुण आज ड्रग्सचं सेवन करत आहे। यांना तर पकडाच, परंतु हे ड्रग्स कुठून येते, ह्याचे ड्रग्स माफिया कोण आहेत, ह्याचे पुरवठादार कोण आहेत, यांना कोणत्या राजकीय वरदहस्त आहे त्याचा सगळा शोध घ्या आणि हे षडयंत्र थांबवा। कल्याणला नशामुक्त करण्यास पोलीस प्रशासनाने व राज्य प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, एवढंच माझं निवेदन आहे। नाहीतर मग पुढच्या काळात आम्हाला याविषयी सुद्धा आंदोलन छेडावं लागेल, कारण हा एक खूप मोठा सामाजिक गंभीर प्रश्न आहे। आई वडील घरातील इतर सदस्य मोठे कष्ट करून मुलांना शाळा कॉलेजमध्ये पाठवत असतात, पण वाईट संगत लागली की मुलं अशा प्रकारे नशेच्या आहारी जात असल्याचं समोर येत आहे। हा व्हिडिओ खूप काही सांगून जातोय। या व्हिडिओ बद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका। मयुरी चव्हाण, लोकमत।